आंबा नारळ बर्फी बघा किती मस्त दिसतीये, पाहूनच खावीशी वाटते अशी। आणि रंग पहा किती सुरेख दिसतोय। कोणताही रंग न वापरता अशा सुरेख रंगाची बर्फी आपण घरामध्ये सहजपणे बनवू शकतो, तेही 4 ते 5 साहित्यांमध्ये। तर आज आपण आंबा नारळ बर्फी बनवतोय। आंब्याचा सीझन चालू आहे, तर अशा आंब्याच्या वेगळ्या रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। वेगळी चव आहे, पौष्टिक आहे, बनवायलाही खूप सोपी, त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा। कशी बनवायची हे पाहूयात। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। जराही वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आंबा नारळ बर्फीसाठी काही साहित्य आपण इथे घेतले आहे। ओल्या नारळाचा खीस बनवून घेतलेला आहे 1 वाटी। ओल्या नारळाची बर्फी खायला उत्तम लागते। तसेच 1 वाटी आंब्याचा रस घेतला आहे। आंब्याचा रस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। छान स्वाद येण्यासाठी 1 छोटा चमचा वेलची पूड घेतली आहे। बदामाचे काप करून घेतले आहेत आणि थोडी फ्रेश क्रीम घेतली आहे। या जागी दूध घेतले तरीही चालेल। तसेच अर्धी वाटी साखर घेतली आहे। आंब्याचा रस देखील गोड आहे। 1 वाटी खोबऱ्याचा खीस आहे, तर त्यासाठी अर्धी वाटी साखर आपल्याला लागणार आहे। एवढ्याच मोजक्या 5 जिन्नस आपल्याला आंबा नारळ बर्फीसाठी लागणार आहेत। पॅन गरम करून घेतला आहे। यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये नारळाचा खीस घालायचा आहे। 2 ते 3 मिनिटे तुपामध्ये हा खीस आपल्याला परतून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर हे परतून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं की खीस लालसर होतो। खूपच साधी सोपी रेसिपी आहे ही आणि खायला मात्र अगदी भारी। मार्केटमध्ये आंबे भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे सहजपणे आंबा नारळ बर्फी करणं शक्य होतं। आंब्याचा सीझन संपला की पुन्हा वर्षभरामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकत नाही। चला 2-3 मिनिटे परतून झाला आहे। आता यामध्ये साय घालतीये। आणखी 2-3 मिनिटे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। दूध वापरले तरीही चालेल। दुधाने खवा तयार होतो, त्यामुळे बर्फी आणखीनच चवदार लागते। आता हे छान 2-3 मिनिटे आपण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालतीये साखर। साखर घातल्यानंतर 5 मिनिटे मध्यम आचेवर हे आपल्याला सतत ढवळत परतून घ्यायचं आहे। तर पहा, अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटे आपण मध्यम आचेवर हे परतून घेतलेलं आहे। 5 मिनिटे आपण खीस छान परतून घेतला आहे। साखर थोडी विरघळली आहे। या स्टेजला आंब्याचा रस घालायचा आहे। आंब्याचा अगदी स्मूथ रस बनवून घ्यायचा आहे। रंग पहा किती सुरेख दिसतोय, सुगंध पण खूप छान येतोय। मध्यम आचेवर सतत हलवत राहायचं आहे। आंब्याचा रस आणि साखरमुळे मिश्रण पातळ झालं आहे, परंतु काही हरकत नाही। अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत राहायचं आहे। 10 ते 12 मिनिटे मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहायचं आहे। परफेक्ट नारळ वड्या बनवण्यासाठी मिश्रण कधीपर्यंत गॅसवरती परतायचं आहे ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचदा परफेक्ट मिश्रण बनत नाही, खूप जास्त परतले गेले की वड्या पडत नाहीत, मिश्रणाचे खडे होतात किंवा कमी परतलं गेलं की वड्या पडत नाही, लूज होतात। तर हे टाळण्यासाठी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कधीपर्यंत मिश्रण परतायचं आहे। तर हे पहा, मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे। आता यामध्ये घालूयात वेलची पूड। पुन्हा एकदा हे मिश्रण सतत हलवत परतून घ्यायचं आहे। आणखी 5 मिनिटे हे आपल्याला हलवत राहायचं आहे। तर पहा, मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हातामध्ये थोडं मिश्रण घ्यायचं आहे। थंड करून घ्यायचं आणि हाताने गोळी बनते का ते पाहायचं। अशी गोळी बनतीये, हाताला चिटकत नाही, म्हणजे या स्टेजला मिश्रण परफेक्ट परतलं आहे। आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। मस्त, खूप छान बनलेलं आहे। ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या खाली चिटकणार नाहीत। गरम असतानाच मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलं आहे। हाताला सोसवत असेल तर तूप लावून ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे। खूप गरम आहे, हाताला चटके बसतायत, तर मी वाटीला तूप लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने वाटीने ताटामध्ये मिश्रण पसरून घेत आहे। किती पातळ किंवा जाड ठेवायची आहे वडी हे आपल्याला आवडीप्रमाणे आपण करू शकतो।
रंग पहा किती सुरेख दिसतोय। मिश्रण देखील परफेक्ट असं बनलं आहे। खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही, अगदी व्यवस्थित झालेलं आहे। अशा पद्धतीने एकसारखं पसरून घेतलं आहे। मस्त, खूप छान दिसत आहे। वरून घालतीये बदामाचे काप असे चमच्याने प्रेस करून घ्यायचे आहेत। चला आता थंड करून घेऊयात आणि नंतर वड्या पाडणार आहोत आपण। 15-20 मिनिटे आपण हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे 15 ते 20 मिनिटे झाली आहेत। वड्या पाडून घेऊयात। आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या आपण पाडून घेऊ शकतो। तर पहा, मस्त आंबा नारळाच्या वड्या बनून तयार झाल्या आहेत। वड्यांना किती छान शाईन आली आहे पहा। रंग, टेक्स्चर किती सर्व परफेक्ट दिसत आहे। अशा प्रकारे आंबा नारळ वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा। अशी आंबा नारळ बर्फी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे। खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK सायली किचनला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।